नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजय जाधव यांची पाऊसकाळ ही कादंबरी आणि आज भाग 11वा. अंधारातच आम्ही सर्वजण आमच्या गावात पोचलो. मी घरी न जाता सरळ आमच्या गावातल्या हायस्कूलवर गेलो आणि माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. शाळेचं पटांगण गर्दीनं फुलून गेलेलं, जनावरं बांधायला जागा नसलेली, ज्याला जे झाड सापडेल त्या झाडाला प्रत्येकानं आपापलं जनावर गुतावलेलं. त्या जनावरांनी झाडाभोवतीनं फिरून फिरून चिखलाचा रॅंदा केला होता. शाळेचा व्हरांडा आणि खोल्या माणसांनी भरून गेलेल्या. माळावर गुळकऱ्यांच्या टोळ्या उतराव्यात तसा सारा परिसर दिसत असलेला. वरनं पडणारा पाऊस, हवेतला गारठा, खालचा चिखल आणि पोटातली भूक कुणालाही स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच एवढ्या मोठ्या संख्येनं एकत्र आल्यामुळे जनावरं एकमेकांच्याकडे बघत बावचळल्यासारखी करत होती. पाणी प्यायला सुद्धा नदीवर न जाणारी आणि एकाच जाग्यावर बसून वैरण खायला सोकलेली जनावरं चिखला पाण्यातनं 3-4 मैलांची रपेट करून आल्यामुळे दमधीर झालेली. मेटं मोडून खाली बसावं असं त्यांना वाटत असलेलं, पण खालचा चिखल आणि नवीन जागा यामुळे इच्छा असूनसुद्धा खाली बसत नव्हती. त्यामुळे त्यांच्या पायाला कड आला होता. काहींनी तशा चिखलातच फटकल घातलेलं, तर काही जनावरं मालक आपली काहीतरी सोय करल म्हणून वाट बघत बसलेली. त्यांच्यापुढं टाकलेला उसाचा वल्ला वाळला पाला चिखलानं राडी राड झाला होता. आज आपणाला इकडं का आणलंय आणि रोज भारड्याच्या पाट्यासमोर ठेवणारा मालक नुसत्या उसाच्या 4 कांडक्यांवर का गप बशिवतोय, या विचारात ती सारी जण बावरून इकडं तिकडं बघतात असं वाटत असलेलं. सारं पटांगण पलसाच्या जनावरांच्या बाजारासारखं दिसत असलेलं. शाळेच्या पोरांची चिमुकली पावलं आपल्या अंगाखांदावर खेळवणाऱ्या त्या पटांगणाला वाटत असणार की आज ही सारी बैदा माझ्या उरावर का आणून ठेवली आहे. हगून मुतून यांनी काय धिंगाणा लावला इथं. हे सगळं बघून मन विषण्ण होत होतं. धनाच्या राशीत लोळणारी माणसं हीच का, असा मनाला प्रश्न पडत होता. कोणी फक्त बनियन अंडरवेअरवर, तर कोणी फाटका टॉवेल गुंडाळून भिकाऱ्यासारखं फिरत असलेलं. अंगावरची कापडं अंगावरच वाळलेली. शाळेच्या पटांगणात बावरून इकडनं तिकडं फिरत असलेली आणि काळजीनं प्रत्येकाचा चेहरा काळवंडेला. भविष्याचा प्रश्न उरात घेऊन वरवर शांतता दिसत असलेली, पण मनात मात्र दुःखाचा ज्वालामुखी फुललेला. नदीच्या पाण्यात वाहून गेलेला प्रपंच तसाच नजरेसमोर दिसत असलेला. वरांड्यात मावळतीला तोंड करून बसलेल्या बायका, समोरच्या पटांगणाच्या पलीकडे 4 किलोमीटरवर असलेलं आपलं गाव, आपलं घर आणि आपल्या घरातल्या वस्तू दिसतात का, हे डोळे फाडून बघतायत असं वाटत होतं. मला बघताच कदमाच्या म्हातारीनं हुंदका दिला. अंगावरच्या फाटक्या पातळानिशी तिला आणलेलं, तिचा दमा वाढलेला. तशा अवस्थेत तिला खुर्चीवर बसवलेलं. रडत रडत बोलताना तिला धाप लागलेली. साऱ्या बायका तिच्या भोवतीनं कोंढाळा करून बसलेल्या. माझ्या उभ्या ज्याला माता असला प्रसंग कवा झाला नाही. कवा तरी माहेरला आणि सुखदुःखाच्या टायमाला पाहुण्या रावळ्याच्यात गेला असन तेवढंच. कावाचा असला वकूत आला नव्हता. आणि मरता वक्ती देवानं लोकाच्या गावात असं गुळकऱ्यासारखं का आणून टाकलं असन. त्या परास पुरात बुडून मेले असते ते हे असलं वाईट वांगाळ बघायला तरी मिळालं नसतं. आता जिवंत राहून तरी काय बघायचं आहे. पुरानं सारं वाहून नेलेलं. असं बरंच काही ती डोळ्याला पदर लावून बडबडत होती. तिला बोलताना त्रास होत होता. सारखे हुंदके देण्यानं तिची धाप वाढतच होती. मावशी जरा ग बसा की, ग बसा. बायकांनी परत तिची समजूत काढायला सुरुवात केली. मावशी ग बस की, ओगा जीवाला त्रास करून घेऊ नका. तुमच्या डोळ्यातलं पाण्यानं पुराच्या पाण्याला काय दया येणार आहे का. पण तिची समजूत काढता काढता त्यांच्या मनाचं मात्र कोळसं होत असलेलं. अंगावर नीट धडूता नाही, का एखादा दागदागिना नाही, जवळ पैसा अडका नाही. नुसत्या अशा भणंग भिकाऱ्यासारख्या गाव सोडून आलेल्या.
कोणाच्या कपाळाला कुंकू आहे तर कोणी पांढरं फटफटीत कपाळाला हात लावून बसलेलं. हे सगळं बघून मनात फार अस्वस्थ वाटत होतं. सर, पाणी कुठपर्यंत आलं हो? आमच्या दुकानात पाणी गेलं असणार. खोताच्या गणपानं तोंड पसरून विचारलं. हो, मठाजवळ परूसभर पाणी आहे. मी त्याचं दुकान येताना बघितलं होतं. ते पूर्ण बुडायला 1-2 फूटच शिल्लक होतं. आम्ही आल्यानंतर ते आता बुडालं असणार, पण त्याला तसं न सांगता पुढचा अंदाज दिला. मग काय आमचं दुकान बुडायचं राहतंय? पाण्यात पवत असणार ते. आम्ही बाहेर पडलो ते बरं झालं. कपॅसिटी संपल्यावर थांबण्यात काय अर्थ आहे सांगा बरं. तो बोलायचं म्हणून बोलतोय हे माझ्या लक्षात आलं होतं, कारण त्याच्या डोळ्याच्या कडात जमा झालेले अश्रू सारं काही सांगत होते. मास्तर, माझी पाखराची पेटी आणि पाखरं सुखरूप आहेत नवं. एका कोपऱ्यातनं रंगा आबाचा आवाज आला. मी तिकडे बघितलं. कोण रंगा आबा? तुम्ही? आणि तुम्ही कुठं थांबलाय? मी जवळ जात विचारलं. हे काय इथं वाराड्यात थांबलोय. म्हस झाडाला बांधली. मालकीनं असेल तिकडं कुठंतरी बायकांच्यात. आबा, अहो तुमच्या पाखरांच्याकडे जायला सवडच नाही मिळाली. मी मुद्दाम सांगितलं. संपूर्ण रामोस गल्लीचं एकही खोपाट जाग्यावर शिल्लक राहिलेलं नव्हतं. तिथं आबाच्या पाखराच्या पेटीची काय गत झाली असणार. पण तसं सांगितलं तर उगाच त्याच्या जीवाला वाईट वाटणार, म्हणून तसं सांगणं मला योग्य नाही वाटलं. जाऊ द्या त्याचं नशीब त्याच्याबरोबर. आमच्या जेवणाचं तेवढं काय माप लागतंय का ते बघा. मला त्याची ती केविलवाणी अवस्था बघून वाईट वाटलं. डोक्याला फाटका टॉवेल गुंडाळलेला आणि केवळ एक दंडकं आणि फाटक्या धोत्रावर बसलेल्या रंगा आबाला बघून माझ्या मनात विचार आला. हा रामोशी असून यानं उभ्या आयुष्यात कधी कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला नाही किंवा स्वतःहून कुणाच्या दारात हात पसरून हा उभा राहिला नाही. त्याची आज काय परिस्थिती झाली आहे. लहानपणापासून आबांचं माझ्या मनात वेगळंच स्थान होतं. आपण त्याला आपल्या घरी चला म्हणावं तर बाकीचे काय म्हणतील, कारण सगळेच ओळखीचे. विनाकारण गैरसमज नको म्हणून शांतपणे मी त्यांना म्हणालो, हो आबा, जेवणाचं कुठवर आलंय ते बघतोय मी. हळूहळू रात्र पुढे सरकत होती. हवेतला गारठा अंगात हुडहुडी भरवत होता. शाळेतले लाईटचे बल्ब गारठल्यासारखे वाटत होते. पटांगणावर लावलेल्या ट्यूबमुळे थोडाफार उजेड झाला होता. सकाळपासून 2-3दा तरी लाईट गेलेली. एकदा कोपऱ्यावरचं झाड पडलं म्हणून, तर दुसऱ्यांदा चिंचेजवळच्या डांबावरची तार तुटली म्हणून. आता तर लावणातल्या डीपीवरच जाळ व्हायला लागलेला. वायरमेनांची तशी कालपासूनच तागाटी उठलेली. कामाकामानं ती घायकोईतीला आलेली. कधी लाईट जाईल याचा नेम नव्हता. आत्ता सध्या तर लाईट टिकून होती. संपूर्ण पटांगणावर उजेड पाडायला 5-50 ट्यूबा कमी पडल्या होत्या. तिथं या 2-4 ट्यूबांनी काय होणार. तरी पण नसल्यापेक्षा बरं म्हणायचं. आणि झगमगाट करत बसायला इथं काय कोणाचं लगीन आहे का. आणि दुःख झाकायला अंधारच बरा, नाही का. गावाकडनं आलेली माणसं त्यांच्यावर आलेल्या प्रसंगानं भांबावल्यासारखी झाली होती. पाठीमागच्या काळजीनं आणि पाण्यातनं बाहेर पडताना झालेल्या त्रासानं त्यांना काही कळतच नव्हतं. त्यातच ते दुपारी आमच्या गावात आले. त्यावेळी आमच्या गावच्या मठात नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त प्रसाद वाटपाचं काम चालू होतं. तेव्हा आमच्या गावच्या मुलांनी या आलेल्या मंडळींना सहजपणे सांगितलं की तुम्ही सकाळपासून उपाशी असणार. आम्हाला पूर्वकल्पना नसल्यामुळे जेवणाची व्यवस्था करायला थोडा उशीर लागणार. तोपर्यंत तुम्ही मठात प्रसाद घ्या. तुम्ही प्रसाद घेऊन येईपर्यंत आम्ही तुमच्या जेवणाची तयारी करतो. तुमचं सगळं सामान इथे ठेवा. जर तुमच्याजवळ प्रसाद घ्यायला काही भांडाबिंडा असेल तर घ्या, नाही तर आम्ही तिथे काहीतरी व्यवस्था करतो. ते हे म्हणाले, मठात मठात आणि आम्ही अरे काय भिकारी आहे का. एक दिवस यांच्या गावात आलो आहे तर आम्हाला थाटले घेऊन फिरवायला लागले. आमच्या घरात शिळंपाकं पडतंय त्यावर आणि खरकट्यावर 2-4 बेकारी सहज जागतात. आणि हे आम्हाला खीर खायला मठात पाठवायला लागलेत. अरे वाघा, उपासमारीची वेळ आली म्हणून तो काही भीक मागत फिरत नाही किंवा गवत बी खात नाही. नाही जमणार आपल्याला. असं म्हणत बऱ्याच जणांनी तिकडं जाणं टाळलं. पण असं म्हणणारी कोण होती. तर गावातली बडी बडी धेंडं की ज्यांनी पुरातनं बाहेर पडायच्या अगोदर आपापल्या पै पाहुण्यांना फोन करून बायका पोरांना घेऊन जाण्यासाठी कळवलं होतं.
त्यामुळे हे बाहेर येतात का नाही तोपर्यंत पाहुण्यांच्या गाड्या, टेम्पो हजर झालेलं. घरातला गोतावळा आणि जमेल तेवढी जनावरं पाठवून उरलेली जनावरं घेऊन ते इथे थांबलेले. सगळेच गेलो तर सरकारी मदत कशी मिळणार या भावनेनं सरकारी मदतीवर डोळा ठेवणाऱ्यांना मठात प्रसाद घेणं अपमानाचं वाटत होतं. ज्यांना बाहेर जाणं शक्य नव्हतं आणि ज्यांची बाहेर कुठेही सोय होत नव्हती अशांना सरकार कुठे ठेवेल तिथं राहणं गरजेचं होतं. त्यांनी विचार केला, प्रसाद असला म्हणून काय झालं, अन्नच आहे ना. आपण आपल्या मारुतीच्या देवळात हनुमान जयंतीला प्रसाद घ्यायला जात नाही का? आणि एवढ्या माणसांची एकदम जेवणाची व्यवस्था या लोकांनी तरी कशी करायची? ती करायला या गावच्या माणसांनी माणगावचे पूरग्रस्त आपल्याकडे उद्या येणार आहेत तेव्हा जेवायची व्यवस्था करायला पाहिजे असं काही स्वप्न पडलं होतं का? आणि आपण तरी एवढी मिजाज का करायची त्यांच्याकडे? आपण काय पाहुणे म्हणून आलो आहे का? आणि हे गाववाले काय आम्हाला बोलवायला आले होते का? काही करा, आमच्या गावात राहायला चला म्हणून. कसा तरी निवारा आणि घासभर पोटाला मिळतंय त्यात समाधान मानायचं. चला, कुणाला यायचं नसेल त्यांना राहून द्या, आपलं आपण जाऊन येऊ असं म्हणत त्यांनी दुपारी आपली भूक भागवली. पण ज्यांनी तोंड फिरवली त्यांच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला. दुपारी गर्वानं छाती फुगलेल्यांची भुकेमुळे आता हवा गेली होती. ज्यांच्याजवळ थोडेफार पैसे होते ते दुकानातनं वाटाणं, गोळ्या, बिस्किटं, पाव काहीही घेऊन खात होते. काही जण नुसत्या अंगावरच्या रानातल्या कपड्यानिशी आले होते. त्यांचं काय? दाताचं पाणी गिळत समोर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याकडे बघत राहण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. आमच्या गावातल्या तरुण पोरांनी माणुसकीचं दर्शन घडवत त्यांची शक्य होईल तेवढी व्यवस्था केली होती. पाण्यासाठी टँकर आणला होता, लाईटची सोय केली होती. माणगावातनं जनावरं यायला सुरुवात झाल्या सोन्या बापूनं सगळ्या पोरांना एकत्र केलं आणि त्यांना तो म्हणाला, अरे आता एवढ्या जनावरांना एकदम वैरण आणायची कुठनं? आपण प्रत्येकाने 5-10 पेंड्या आणल्या ना तर वैरण कमी पडणार. त्यापेक्षा कोणाचं तरी 2-4 गुंठ ऊस घेऊ, त्याचं पैसा आपण भागू, पण जनावर उपाशी मारता कामा नाही. पोरं लागली की कामाला. पोपट जाधवाचा ऊस विकत घ्यायचं ठरलं. माणगावातनं लोक आल्या त्यांना सांगितलं, तुम्ही फक्त तुमच्या जनावरांना आत्ता लागल तेवढा ऊस घ्या, तो आम्ही दावतो. त्या फडातनं तुमचा तुम्ही तोडून आणा. एवढं सांगितल्यावर माणसं कशाला ढिली पडतात? तोडा लेको, पुन्हा कावा वैरण मिळते कोणाला माहिती? मिळतं इथंवर हा ना, कमीत कमी 2 दिवसाची तरी काळजी मिटली. असं म्हणत एकाएकानं 10 मोळ्या ऊस तोडून आणला. त्यामुळे 4 गुंठ्यांऐवजी जवळजवळ 7-8 गुंठ ऊस तुटला. पोरांचा वैरणीचा अंदाज चुकला होता. अजून किती ऊस तुटतोय कोणाला माहिती? त्यांना ती काळजी लागली. ह्या ऊस पळवापळवीत माणगावच्या लोकांच्यातच आपापसात बाचाबाची झाली. त्यांचा पोलीस पाटील आणि तावदारांच्या पोराची हातघाई झाली. गावाकडे गेल्यावर बघून घेतो अशा भाषेत त्यांच्या भांडणाचा शेवट झाला होता. अरे आपण इथं कशा परिस्थितीत आलो आहे याचं भान ठेवा की जरा. इथल्या माणसांनी माणुसकी दाखवत आपली सोय केली, काही चुकी केली का त्यांनी? अशी समजूत काढून गावातल्या म्हाताऱ्या माणसांनी त्यांचं भांडण मिटवलं होतं. पण ते अजूनही आतल्या आत धुमसत होतं. आणि हे सगळं मला आल्या गावातल्या मुलांच्याकडनं समजलं. तलाठी अण्णासाहेबांनी शाळेच्या ऑफिसचा आल्या ताबा घेतला. आलेल्या माणसांची शक्य होईल तेवढी सोय करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता. फोनवरून संपर्क साधून ते शासकीय यंत्रणेला माहिती कळवत होते. केवळ आपल्यावर जबाबदारी आहे. वरचे अधिकारी कामात टाळाटाळ का केली असा जाब विचारतील म्हणून केवळ पाट्या टाकणारा शासकीय नोकर मला त्यांच्या ठिकाणी दिसला नाही. प्रशासकीय काम न मानता ही माणसं माझी आहेत, त्यांच्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं तळमळणारा माणूस मला त्यांच्यात दिसला. जेवणाची तयारी झाली आहे, चला जेवायला बसा असं म्हणायचा अवकाश. तोवर माणसं व्हरांड्यात आहेत तिथंच सरळी होऊन टेकून बसली. पत्रावळ्या टाकून जेवायला वाढताना लक्षात आलं भूक काय असते. दुपारी प्रसादाला लाथाडणारे पत्रावळीवर वाढलेला असून सुद्धा आम्हाला आणखीन वाढा असं म्हणत वाढणाऱ्याला पुढं जाऊ देत नव्हते.
अहो तुम्हाला वाढले तेवढे तुम्ही सुरू करा, पुढच्यांना वाढून लगी परत येतो, असं म्हणत पोरं दमछाक होईपर्यंत वाढण्यासाठी पळत होती. कुठं वाढावं कुठं नको हे त्यांना कळतच नव्हतं. माणसं आधाशासारखी अन्नावर तुटून पडली होती. आता त्यांना ना पुराची काळजी होती ना पुरात बुडालेल्या आपल्या घरांची. आत्ता त्यांच्या दृष्टीनं फक्त भूक महत्त्वाची होती. पोराठोरांची आणि गडी माणसांची पंगत उठल्याबरोबर बायकांची पंगत बसवली. त्यांना वाढताना मात्र एक गोष्ट लक्षात आली. प्रत्येक माऊलीला आपणाला वाढलेल्या ताटात आपलं गाव, आपलं घर आणि पुरात बुडालेला आपला प्रपंच दिसत असावा. खायचं म्हणून 2-4 घास कसं तरी पोटात ढकलून सगळ्या माऊलींनी हात धुवून टाकले. एवढ्या साऱ्या कालव्यात दारुड्यांचं काही खरं नव्हतं. ज्यांच्याजवळ पैसा होता त्यांनी संध्याकाळ झाल्या झाल्या दारूच्या दुकानाची चौकशी करून जरा जरा टाकली होती. पोटात गेलेल्या आंबट पाण्यानं ते आता कोणाला भेत नव्हते, ना कोणाची ना कशाची काळजी करत होते. 2 दारुड्यात तर्र होऊन चर्चा रंगली होती. राजा तुला सांगतो, आमच्या घरात चुकून बे पाणी शिरणार नाही. अरे आपण पाण्याच्या बाला नाही घाबरत. ओगा गावातले सगळे माणसं गाव सोडते, मग आपण कशाला माघार राहायचं बाबा, म्हणून मी आलो. चला महाराज, तुमच्या नादाला कोण लागणार, तुम्ही जागीरदार लागून गेला नाही का. चला आणखीन थोडं थोडं गार पाणी नरड्यात वतू, पोटाचं काहीतरी बघू. अरे समजा जेवण संपलं ना बोंबलत बसायला लागन. सगळी आवराआवर झाल्यावर ही दोघं धडपडत आली. त्यांना वाढण्या अगोदर दारूचा भपकारा आला. मला वाटलं अशाही परिस्थितीत ही माणसं दारू कशी काय पितात. सर सारे बरं का, आम्हाला यायला जरा उशीर झाला, आम्हाला जेवण नाही का. बसा बसा वाढतो असं म्हणत मीच त्या दोघांना जेवायला वाढलं. कारण गावातली जेवायला वाढणारी मुलं आता कंटाळून घरी गेली होती. जेवताना या दोघांची बडबड सुरू झाली. त्यांना धड बसता येत नव्हतं, धड नीट बोलता येत नव्हतं. सर खरं सांगायचं ना, आमच्या गावातल्या लोकांचं वागणं काय बरोबर नाही. कसलं वागणं. हेच ना, सकाळी आमच्या लोकांनी वैरणीसाठी भांडणं काढली. आता तुमच्या गाववाल्यांनी काय करायचं, कुणाची समजूत काढायची. हे आमचे माणसाचं नालायक हो. 4 वाजल्यापासनं दारू पिऊन बोंबलत फिरते ती. यांचं हे असलं वागणं बरोबर आहे का. नाही तुम्ही सांगा ना, आपण दोघं लंगोटे या रे, सांगा हे बरोबर आहे का. पाटलाच्या राजारामानं मलाच विचारलं. मी काहीतरी बोलणार एवढ्यात खज्जाळीचे लोकांनी नावं ठेवतोय आणि तू कशाला रे मूत पिऊन आला. दाजीने त्याला झापला. नाही तसं नाही दाजी, आपण किती पिलो, फक्त 100 मिली. काय वाढणार तेवढ्याने. मला सांगा सर, आम्ही दारू पिल्यासारखं वाटतंय का. आम्ही पेलो हे कळतंय का. पण बाकीच्यासनी आपल्यावर काय प्रसंग आला आहे, आपण कसं वागलं पाहिजे हे आमच्या लोकांना कळायला नको आहे. मला अक्षरशः झीट आली होती. चहाशिवाय माझ्या पोटात काहीही नव्हतं. हे सगळे पूरग्रस्त जेवल्याशिवाय आपण कसं जेवायचं म्हणून यांची उसाभर करत बसलो होतो. त्याचं या दोघांना काहीही सोयर सुतक नाही. यांची बडबड आणि रवंथ लवकर संपण्याची चिन्हच दिसणार. माझ्या तर पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला. यांची लांबड काही संपेना. म्हणून तुमचं जेवण झाल्यावर सगळं आवरून ठेवा, मी चलतो असं म्हणत मी बाहेर पडलो. माणसं जिथे जागा सापडल तिथं आडवी झालेली. दिवसभराच्या दगदगीनं थकली होती. पोटात गेलेल्या अन्नाची सुस्ती आपोआप त्यांच्या डोळ्यात उतरली होती. हळूहळू बारकी पोरं निजावी तशी ती झोपेच्या अधीन झाली. पटांगणात झाडाला बांधलेली जनावरं काही उभी तर काही बसलेली. पावसाचं पडणारं पाणी त्यांच्या अंगावरनं ओघळत असलेलं. बऱ्याच लांबपर्यंत राजाराम आणि दाजीचा बोललेला आवाज कानावर येत होता. काय पुरानं बरोबर केलं नाही. बेकर्यासारखं लोकांच्या गावात आमासने आणलं आणि उभं केलं येतं आम्हाला.
परमेश्वरा, एवढा जोडा मारून पण यांची मस्ती काही जात नाही. सुंभ जळाला पण पीळ जळत नाही. असं मनातल्या मनात म्हणत अंगावर पडणारं पावसाचं पाणी झेलत मी घराच्या रोखानं चालायला लागलो. पटांगणाच्या शेवटच्या टोकाला आलो आणि आता गेट ओलांडून बाहेर पडणार इतक्यात माझ्याशी कोणीतरी बोलतंय असं मला वाटलं. निघालास? माझ्या उरावर ही कुठली बैदा आणून ठेवलीस? काय माणसं आहेत का राक्षस आहेत? भांडतायत का? एकमेकांना शिव्या काय देत आहेत? कशाला ही सगळी इकडे आली? आणि काय ही जनावर आगून मुतून माझ्या अंगावर सगळी घाण घाण करून टाकली आहे. कुठनं धरून आणलीस रे ही पिढा? चाळतल्या पोरांची चिमुकली पावलं रोज अंगा खांद्यावरनं फिरताना अंगाला गुदगुल्या होतात माझ्या. त्यांच्या हुदुड्या मारण्यानं जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं मला. रविवारची ती येत नाही तर मला अजिबात गमत नाही. माझा मी आपला म्हाताऱ्या माणसासारखा नातवंडांचा गोतावळा घेऊन बसत होतो आणि असं असताना एकाएकी ही जत्रा इकडं आणलीसच का? कुणीतरी माझ्याशी बोलत होतं, पण नक्की कोण बोलतंय हेच समजत नव्हतं. मी इकडे तिकडे बघत घराकडे निघालो. थोडं अंतर पुढे गेल्यावर मागे वळून बघितलं, कुणीच दिसलं नाही. पण केविलवाणा चेहरा करून शाळेचं पटांगणच माझ्याकडे बघत असल्याचा मला भास झाला आणि माझी पावलं घराच्या रोखानं झपा 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 पडायला लागली. श्रोते हो, हा होता भाग 11वा. 12वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.